या सगळ्यात तुम्हाला हॉस्पिटल किंवा ब्लड बँक यांच्याकडून मिळणार प्रतिसाद हा कशा प्रकारचा असतो? म्हणजे जनरली ऑब्व्हियसली त्यांचा कॉल आला तर तुम्ही जाता आणि तेव्हा गरज असते म्हणून जास्त करून तुम्हाला गरजेच्या वेळेला कॉल केलं जातं. बरोबर, कारण याच्यामध्ये जसं तुम्ही म्हणाल की जास्त वेळ स्टोअर करता येत नाही किंवा त्याची शेल्फ लाईफच कमी असल्यामुळे जेव्हा गरज असेल तेव्हाच तुम्हाला कॉल येत असतील. तर म्हणजे ओव्हरऑल तुमचं हे काय आहे की प्रतिसाद हा कशा प्रकारचा असतो जनरली? फार उत्तम असतो. म्हणजे ब्लड बँक किंवा हॉस्पिटल असतील आणि जे कोणी डोनर्स आहेत त्यांचा जो एकमेकांबरोबरचं जे काही कोऑर्डिनेशन म्हणा किंवा जो ताळमेळ असतो ना, फारच उत्तम असतो. कारण काय कसं असतं की ज्या वेळेला प्लेटलेट्सची गरज असते ना, त्यावेळेला बऱ्याच ठिकाणी हॉस्पिटल्स मधनं किंवा एनजीओचा स्टाफ असेल किंवा ब्लड बँक असतील आणि बऱ्याच डोनर्सला कॉल केले जातात, त्यांची अवेलेबिलिटी चेक केली जाते आणि त्याच्यानंतर मग ते अवेलेबिलिटी प्रमाणे डोनर्स तिकडे जातात आणि हे करतात. त्यामुळे काय होतं की बऱ्याच वेळेला गेल्यामुळे एक रॅपो पण चांगला डेव्हलप झालेला असतो. आणि जसं पेशंट करता ती मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं की जीवन मरणाचा प्रश्न आहे त्यांच्याकरता किंवा त्यांची ती एक गरज असते. तसंच हॉस्पिटल्स आणि ब्लड बँकेसाठी सुद्धा ते महत्वाचं असतं की डोनर तिथे येऊन प्लेटलेट डोनेशन करतोय, जेणेकरून त्यांचे जे कोणी पेशंट आहेत त्यांच्यासाठी ते प्लेटलेट्स अवेलेबल होतात. त्यामुळे त्यांनाही त्याचं महत्व खूप असतं की डोनर्सनी यावं आणि त्यांना ते चांगल्या प्रकारे त्यांना ते म्हणजे विदाऊट एनी म्हणतात ना की काही त्रास न होता या सगळ्या गोष्टी व्हाव्यात याच्यासाठी त्यांचा चांगलाच रिस्पॉन्स नेहमी असतो. म्हणजे माझ्याबद्दल मी तुम्हाला मुद्दामून सांगेन की आज मी जसं तुम्हाला माहिती आहे की मी प्रोफेशनने चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि प्रॅक्टिस करतो. तर बऱ्याच वेळेला असं होतं की मला डिपार्टमेंटमध्ये जावं लागतं. म्हणजे काही केसेस असतात किंवा काही क्लायंटकडे मीटिंग असतात की ज्या अवॉइड करणं शक्य नसतं किंवा नाही म्हणणं शक्य नसतं आणि इथेही शक्य नसतं नाही म्हणणं मला की रिक्वायरमेंट अशी असते की अर्जन्सी असते आणि जायलाच हवं असतं. पण मग त्यावेळेला काय होतं की माझी वेळ ऍडजस्ट करून म्हणजे मी बऱ्याच वेळेला असं झालेलं आहे की आता त्यांचं जर वर्किंग आवर्स आपण असं म्हणूया की वर्किंग आवर्स समजा 10 ते 5 आहेत समजा, पण मला मात्र 10, 10:30, 11 वाजता कुठेतरी पोहोचायचंय. तर मग कित्येक वेळेला असं झालेलं आहे की त्यांना मी जर सांगितलं तसं की बाबा मला तिकडे पोहोचायचंय पण इथे अर्जन्सी आहे, मग ते त्यांच्या त्या वेळेच्या आधी एकदा मी ब्लड आपलं प्लेटलेट डोनेशन केलेलं आहे किंवा कित्येक वेळेला असं आहे की त्यांचं वर्किंग आवर संपल्यानंतर सुद्धा तिकडे जाऊन प्लेटलेट म्हणजे पोस्ट डोनेशन कॉल म्हणजे काय की आज मी समजा एखादा डोस आहे तो प्लेटलेट डोनेशन करून गेला आणि जनरली कधी त्रास होत नाही कोणाला कोणाला कधी, पण असं काही वेगळं काही घडलं त्या दिवशी किंवा काही असं वाटलं की त्रास झालाय किंवा काहीतरी चुकीचं झालंय मी म्हणणार नाही, पण काहीतरी असं वाटलं की त्यांना की नाही आपल्याला फॉलोअप घेतला पाहिजे म्हणून, तर कित्येक वेळेला कित्येक हॉस्पिटल मधनं आणि ब्लड बँक्स मधनं दुसऱ्या दिवशी हे पोस्ट डोनेशन कॉल सुद्धा केले जातात की जेणेकरून डोनरला काही त्रास झाला नाही ना, डोनर व्यवस्थित आहे ना, याची चौकशी सुद्धा केली जाते. म्हणजे थोडक्यात काय मी म्हटलं तसं की रिस्पॉन्स हा नेहमी चांगलाच असतो.